DCP साहेब, PI साहेब, चला 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 एक मिनिट डोने साहेब, कांबळे, धर्मपत्र पाळी, सर्व पत्रकार बंधू भगिनींना आठवले साहेब संबोधित करतो. तर आमचं संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि जरी संसदेचं अधिवेशन सुरू असलं, आवाज येतो का? जवळ येणार. हा, संसदेचं अधिवेशन आपलं दिल्लीमध्ये सुरू आहे आणि मला त्या ठिकाणी थांबणं अत्यंत आवश्यक असताना सुद्धा पिंपरी चिंचवडच्या विभागामध्ये वाकड पोलीस स्टेशन जे आहे, त्या वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जातोडे हे गाव आहे आणि त्या ठिकाणी अत्यंत गंभीर अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. माणूस हा कुठल्या थरावर जाऊ शकतो हे आपण या ठिकाणी आपण सर्व देशभर पाहतो आहोत. पुणे जिल्ह्यामध्येच अशाच पद्धतीचा प्रकार हा बभोरमध्ये घडला होता. अत्यंत लहान वयाच्या मुलीवर अत्याचार करण्याची मानसिकता जी आहे ही माणुसकीला कलंक लावणारी आहे आणि अशाच पद्धतीचा प्रकार या तातोडे गावामध्ये घडलेला आहे. लातूर जिल्ह्यातून औसा तालुक्यातून आपलं पोट भरण्यासाठी आलेले कुटुंब, वडील हे आपलं मोलमजुरी करून आणि त्याची जी मुलींची पत्नी मुलीची आई आहे ती सुद्धा घरकाम करून आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करणार हे अत्यंत बौद्ध समाजाचं फॅमिली आणि यांच्या या फॅमिलीमधल्या 2 मुलींवरती अत्याचार झाल्याचा अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि आज मी या कुटुंबाला भेट देण्यासाठी आलेलो आहे. मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी अत्यंत दुःख व्यक्त केलेलं आहे की त्यांच्या मुलीवर झालेला अत्याचार आहे हा आम्हाला अत्यंत वेदना देणार आहे आणि त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहोत. त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही आपल्या पाठीशी आहोत. जो आरोपी आहे, ज्या नराधमाने अशा पद्धतीचा अत्याचार केलेला आहे, त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, होम मिनिस्ट्रीशी बोलणार आहे आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टाकडे लवकरात लवकर द्यावी अशा पद्धतीची मागणी आपण करणार आहोत. आमचे पोलीस स्टेशनचे, वाकड पोलीस स्टेशनचे आपली ACP आहेत कुराडे, त्यानंतर आपलं पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहेत साळुंके, यांच्याशी आम्ही बोललेलो आहोत. त्यांनी सुद्धा या प्रकरणाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने तपास केलेला आहे आणि आरोपीला फाशीची शिक्षा कशी होऊ शकेल यासाठी चार्जशीट दाखल करण्याचा ते लवकरच प्रयत्न करणार आहे आणि मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बोलणार आहे, गृहराज्यमंत्र्यांनाही बोलणार आहे आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टाकडे द्यावी आणि 4-5 महिन्यामध्ये त्याचा निकाल आला पाहिजे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून माझी मागणी आहे, सूचना आहे आणि त्यासाठी आपण नक्की प्रयत्न करणार आहोत. जे सामाजिक न्याय खातं आहे, त्या सामाजिक न्याय खात्याच्या वतीनं अशा पद्धतीची अत्याचाराची घटना जर महिलेवर मुलींवर जर झाली तर त्यांना 5 लाख रुपये देण्याची तरतूद आहे.
त्याप्रमाणे समाज कल्याण सामाजिक न्याय खात्याकडून मुलींच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या नावावर जो अकाउंट उघडण्यात येणार आहे आणि सामाजिक न्याय खात्याच्या वतीनं त्यांना 5-5 लाख रुपये देण्यात येणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांना 51,000 रुपयाची मदत आम्ही आता दिलेली आहे. आणि अत्यंत हे गरीब असणारं अशा पद्धतीचं कुटुंब आहे. या अशा मुलींवर, आपल्या गरीब मुलींवर अशा पद्धतीचा अत्याचार करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि मला वाटतं की त्याचा निषेधसुद्धा या पिंपरी चिंचवडमध्ये या ठिकाणी मोर्चा काढून केलेला आहे, आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. पण या अत्याचाराचा मी तीव्र निषेध करतो, धिक्कार करतो. आणि आता अशा पद्धतीचे अत्याचार होऊ नये यासाठी समाज बांधवांनी पुढे येणं अत्यंत आवश्यक आहे. हे काम फक्त कायद्याने होणार नाही आहे. कायदे अनेक होतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळं कायदा तर आहेच आहे. आपलं निर्भया हत्याकांड जे झालं होतं दिल्लीमध्ये, त्यावेळेला पार्लमेंटनी अशा पद्धतीचा अत्याचार करणाऱ्यांना फाशी शिक्षा देण्याचा कायदा केलेला आहे. या प्रकरणामध्ये या आरोपीवर पोक्सो लागलेला आहे आणि त्याला पोक्सोपेक्षा लवकरात लवकर त्याला फाशी शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे. 4-6 महिन्याच्या आतमध्ये फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आणि राज्य सरकारच्या वतीने यामध्ये पूर्णपणे लक्ष घालण्यात येईल. या ठिकाणचे जे पोलीस आहेत ते सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष देऊन आहेत. आमचे BJPचे गलाटे आहेत, RPIचे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा या प्रकरणाकडे लक्ष देऊन आहेत. आणि या केसमध्ये लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशी शिक्षा व्हावी अशी आमची सूचना आहे. दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले, दोघांना 5-5 लाख रुपयाची मदत करण्यात येईल. दोघांना पण, कारण जे 5 वर्षाची 6 वर्षाची 6 आणि 10 6 वर्षाची मुलगी आहे आणि नंतर आपली 10 वर्षाची मुलगी आहे. तर त्या 10 वर्षाच्या मुलींनी आपल्या जबाबामध्ये पोलिसांना सांगितलेलं आहे की एकदा गेला तो माणूस घेऊन गेला होता. त्यामुळं दोन्ही मुलींच्या नावावर ते 5-5 लाख रुपये मिळणार आहेत. अशी 10 लाखाची रक्कम ही या कुटुंबाला मिळेल. DY पाटील यांना मी सामाजिक न्याय खात्याचा भारत सरकारचा राज्यमंत्री म्हणून आणि रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आज सकाळीच कोल्हापूरमध्ये त्यांचं निधन झाल्याची बातमी मला इथं आल्यावर समजली आणि त्यांच्याबद्दल माझे अत्यंत जवळचे संबंध होते. अनेक वर्षांपासून त्यांची माझी ओळख होती आणि त्यांनी DY पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाचा शिक्षण क्षेत्राचा ठसा हा कधीही न मोजणार अशा पद्धतीचा त्यांनी काम केलेलं आहे. आणि अनेक ज्या फॅकल्टीज आहे, मेडिकल कॉलेजपासून इंजिनिअरिंग असेल, इतर फॅकल्टीज असतील, त्यामध्ये लाखो स्टुडंटनी शिक्षण घेतलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर राहिलेला आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये ते त्यांचं मूळ गाव आहे आणि त्यांनी शिक्षणाच्या कामाला तिथून सुरुवात केली आणि संपूर्ण देशामध्ये आपलं नाव त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं आज DY पाटील आपल्यामध्ये नाही, गव्हर्नर म्हणूनही त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट राहिलेलं आहे आणि माझ्याबरोबर त्यांचे व्यक्तिगत अत्यंत जवळचे संबंध होते आणि मला डॉक्टरेट देण्याच्या संबंधाचा निर्णय त्यांनी घेतला आणि मला DY पाटील युनिव्हर्सिटीने त्यांच्या स्टेडियममध्ये, DY पाटील स्टेडियममध्ये मोठा कार्यक्रम घेऊन मला त्या ठिकाणी PhD डॉक्टरेट दिलेली होती. त्यामुळं DY पाटील जे आहे हे अत्यंत डोळस, अत्यंत ॲक्टिव्ह, अत्यंत चांगला अनुभव असणारे आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांचं काम अत्यंत चांगलं होतं. त्यांच्या जाण्यामुळं एक शिक्षण महर्षी जो आहे हा आम्हाला सोडून गेलेला आहे, ज्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. ज्याप्रमाणे नीट एक्झाममध्ये अनेक लोकांनी पेपर लीकमध्ये त्यांनी मदत केलेली आहे आणि अशाच पद्धतीच्या खोट्या डिग्र्या देण्याचं काम अनेक ठिकाणी चालू असते.
काही वेळेला काय अनेक ठिकाणी नोकरी द्यायची म्हणून त्या ठिकाणी त्यांना नोकरी देण्याचं पत्र दिलं जातं. त्यानंतर 2-3 महिन्याचा पगार दिला जातो. त्यांच्याकडून 10-15 लाख रुपये 5-10 लाख रुपये त्यांच्याकडून घेतले जातात. असे अनेक प्रकरण होत आहेत. मला वाटतं असं होऊ नये यासाठी नक्कीच आमचा राज्य सरकार केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू आहे. आणि पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या खोट्या डिग्र्या ज्या आहेत या देण्याच्या संबंधामधलं जे काय प्रकरण आहे ते RBI उघडकीस आणलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं जे काय लोक करत आहेत त्यांच्यावर कठोर त्यांची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अधिवेशन चालू असताना गृहमंत्री अमित शहा आणि मला वाटतं की लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ज्या मंत्र्याचं काम असतं ते मंत्री त्या ठिकाणी येतात. त्यामुळं आपल्या पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना इतर कामं बरीच असतात. त्यामुळे ज्या वेळेला काही रिप्लाय द्यायचा असतो, ज्या वेळेला क्वेश्चन आवर असतो आणि त्यामध्ये त्यांना जर उत्तर द्यायचं असेल तर ते त्या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यामुळे विरोधकांचा आरोप अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळं मोदीजी अत्यंत खंबीर आहेत, अमित शहा अत्यंत मजबूत आहेत आणि त्यामुळं ते संसदेमध्ये येत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. आणि विरोधकांना दुसरा धंदा अजिबात नाही आहे. त्यामुळं हाऊस बंद पाडायचं, रोज त्या संसदेच्या समोर येऊन घोषणा द्यायच्या, यांना कामकाज करू द्यायचं नाही, देशातल्या प्रश्नांवर चर्चा करायची नाही आणि अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळे अमित शहा वगैरे काय हाऊसमध्ये येण्याचा विषय नाही. ज्यावेळेला विषय असतो त्यावेळेलाच ते हाऊसमध्ये येतात आणि नक्की त्यांचा विषय आला की ते येतील.